हॅलो फ्रेंड्स, तर आज आमच्या घरामध्ये खायची होती आंबट तिखट अशी मस्त मच्छीची कढी। मग का आमच्या यांनी मस्त असे फिश मार्केटमध्ये जाऊन मला वेगवेगळे माशांचे फोटो पाठवले। मग मी ही समुद्री पिवळसर असणारी वाम घेऊन यायला सांगितलं। कसे ना की मासे घेताना कधीही समुद्री मासे घ्यावे, कारण हे समुद्रातील खाऱ्या पाण्यात वाढलेले असतात, त्यामुळे हे मासे खायला चवदार लागतात। त्यातच लकीली आज मला समुद्री वाम मिळाली आणि त्यामध्येच ही पिवळसर वाम भेटली, कारण वाम घेताना कधीही समुद्री आणि पिवळसर वाम बघून घ्यायची, ती वाम खूप खायला चवदार असते। मग मी ह्या वामला मस्त असं मीठ टाकून 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून, कारण ही वाम स्वच्छ होती। बाकीचे मासे धुताना मी कधीही आधी पीठ टाकून धुवून घेते आणि नंतर पुन्हा मीठ टाकून धुवून घेते। मग मी हळद, मीठ, लिंबू लावून 15 मिनिट बाजूला ठेवलं। मग आपल्याला हव्या त्या प्रमाणामध्ये हे सगळं जिन्नस घेऊन असं वाटण घ्यायचं। वाटण मात्र खूप बारीक वाटायचं नाही, थोडंसं असं दरदर ठेवायचं। त्यामुळे काय होतं की भाजीला खूप छान चव लागते। खूप बारीक वाटण केल्याने भाजीची चव जाते। जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत बोलले की माशाच्या भाजीला जर मेथ्यांची फोडणी नाही बसली तर शेजाऱ्यांना कळणार कसं की आपण मासे बनवले। माशाच्या भाजीला अशी मस्त मेथ्यांची फोडणी बसली की मस्त माशाच्या भाजीचा असा सुगंध दरवळतो। मग मसाल्यामध्ये 1 चमचा मीठ आणि 1 चमचा बेसन टाकून मस्त असं तेल सुटूसपर्यंत मसाल्याला फ्राय करायचं। मग त्यामध्ये एव्हरेस्ट चिकन मसाला टाकून द्यायचा। तसं तुम्ही यामध्ये मच्छी मसाला, तुम्हाला हवा तो मसाला तुम्ही टाकू शकता। कुठलाही मसाला न टाकता एव्हरेस्ट चिकन मसाला एकदा तुम्ही मच्छीच्या भाजीत टाकून बघा, तुम्हाला खूप आवडेल, कारण भाजी खूप छान आणि चवदार लागते। आता आपण 15 मिनिटांसाठी हळद, मीठ, लिंबू लावून ठेवलेले हे माशाचे पीस आपण ह्या मसाल्यामध्ये टाकून द्यायचे। बरेच जण ह्या मसाल्यामध्ये पाणी टाकून देतात आणि मग ह्या कढीला उकळी आल्यानंतर माशाचे पीस त्यामध्ये टाकून देतात। पण जर असे उकळी आलेल्या पाण्यामध्ये मासे टाकून दिले तर मासे लवकर फुटतात आणि त्याचा चुरा होतो। त्यामुळे उकळी आलेल्या पाण्यामध्ये कधीही मासे सोडायचे नाहीत। असे आपण मसाल्यामध्ये माशाचे पीस टाकून आल्लात खालीवरती त्याला फ्राय करत राहायचं। 2 मिनिटं या मसाल्यामध्ये माशांना फ्राय केल्यानंतर आपल्याला पाहिजे तेवढं पाणी ह्यामध्ये घालून घ्यायचं। तर मी असाच मागे एक मच्छी कढीचा शॉर्ट्स व्हिडिओ टाकून दिला होता। शॉर्ट्स व्हिडिओ पाहिल्यानंतर एका ताईने मला कमेंट करून सांगितलं की ताई, मला ह्या रेसिपीचा फुल व्हिडिओ टाकून द्या, आणि म्हणूनच मी आज ह्या मच्छी कढीचा पूर्ण रेसिपीचा व्हिडिओ टाकत आहे। हळद, मीठ आणि लिंबू लावून 15 मिनिटं मासे सोडल्यानंतर माशाचे पीस असे राठ होतात आणि खायलाही चवदार लागतात। तर माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आणखी काय तुम्हाला टिप्स हव्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता। मग आपल्याला हवं तेवढं पाणी घातल्यानंतर त्याच्यावरती असं झाकण ठेवायचं, पण झाकण पूर्ण झाकून ठेवायचं नाही, कारण माशाचा जो असा मशाळ वास असतो तो त्याच्यामध्ये गुदमरला जातो आणि माशाच्या भाजीचा वास असा मशाळ येतो। त्यामुळे झाकण कधीही ठेवताना अर्धवट ठेवायचं। एक उकळी आली की वरून अशी मस्त हिरवी कोथिंबीर चिरून घालायची आणि मस्त असे 2-3 असे कोकमचे पीस टाकायचे। या माशाच्या कढीमध्ये तुम्ही कैरीही कापून टाकू शकता, आणि कैरी बारीक बारीक चिरून वाळून जर ठेवली तर आपल्याला वर्षभर माशाच्या भाजीमध्ये किंवा सुकटीमध्ये वापरण्यासाठी होऊन जाते। ही बघा आपली आंबट तिखट चवदार अशी मस्त मच्छीची कढी तयार झालेली आहे। मला मासे खायला खूप आवडतात, पण माझ्या मुलीला मासे खायला अजिबात आवडत नाही। पण मी केलेली मच्छी कढी ती खाणार नाही असं कधीच होत नाही, कारण मी बनवतेच अशी की न खाणारा माणूसही खाऊन बोटं चाटत राहील। अशी आंबट तिखट चवदार माशाची कढी तुम्हीही बनवून बघा आणि न खाणाऱ्या व्यक्तीच्या समोर ठेवा, ते खाल्ल्याशिवाय राहणार नाही। जसं की मी तुम्हाला माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की मला माझी तारीफ करायला फार आवडतं।